आज भारतातील स्त्रीला लग्न नाकारण्याचा अधिकार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हा हक्क मिळवण्यासाठी एका स्त्रीने तुरुंगात जाण्याची सुद्धा तयारी दाखवली, जिने कायदा, परंपरा या सर्व गोष्टींना आव्हान दिले. ज्या काळात स्त्री म्हणजे नवऱ्याच्या मालमत्ता समजल्या जायच्या, त्या काळात हा संसार मला मान्य नाही असं म्हणणाऱ्या रखुमाबाई राऊत आज गजब गोष्टी चॅनलवर अशीच एक गजब गोष्टी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. रखुमाबाई राऊत यांचा जन्म 1864 साली मुंबई येथे झाला. अवघ्या 11व्या वर्षी दादाजी भिकाजी या व्यक्तीसोबत त्यांचा बालविवाह झाला. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रखुमाबाई राऊत सासरी कधी राहिल्याच नाही. त्यांना शिक्षणाचा ध्यास होता. त्याचे कारण म्हणजे रखुमाबाई राऊत 2 वर्षाचा असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांच्या आईने जयंतबाई यांनी समाजाला आव्हान देऊन पुनर्विवाह केला. रखुमाबाई राऊत यांचे सावत्र वडील डॉक्टर सखाराम अर्जुन हे शिक्षणाचे मोठे समर्थक होते. त्यांनी त्यांना आत्मविश्वास दिला, विचार करण्याची ताकद दिली आणि शिक्षण सुद्धा दिले. रखुमाबाईंचे सावत्र वडील आणि आई ह्या दोघांना पण तिला सासरी पाठवायचे नव्हते, कारण ते म्हणजे त्यांच्या वयातील अंतर. पुढे 1885 मध्ये रखुमाबाईच्या पतीने ब्रिटिश न्यायालयामध्ये केस दाखल केली. त्यांची मागणी होती की रखुमाबाईंनी माझ्यासोबत संसार करावा. विशेष म्हणजे हा भारतातील वैवाहिक हक्काचा पहिला खटला होता, ज्या खटल्यात स्त्रीने उघडपणे नकार दिला. या खटल्याला पुढे रखुमाबाई खटला म्हणून ओळखले जाऊ लागले. मी तुरुंगात जाणं पसंत करेल, पण जबरदस्तीचा संसार अजिबात नाही. हा आवाज एका स्त्रीचा नसून संपूर्ण भारताच्या स्त्रीचा होता. वर्तमानपत्रामध्ये चर्चा सुरू झाल्या. हा आवाज भारतातच नव्हे तर इंग्लंडपर्यंत पोहोचला. एकीकडे लोक म्हणत होते ही स्त्री परंपरेच्या विरोधात जात आहे, तर समाजसुधारक म्हणत होते ही स्त्री भारताचा भविष्यकाळ बदलते आहे. या खटल्यामुळे ब्रिटिश सरकारांना विचार करावा लागला आणि यातूनच पुढे बालविवाह प्रतिबंधक कायदा रचला गेला. रखुमाबाई यांनी इंग्लंडला जाऊन डॉक्टरीचे शिक्षण घेतले. त्या काळात हे शिक्षण घेणे म्हणजे अकल्पनीय होते. पुढे त्या भारतात परतल्या आणि स्त्रियांना वैद्यकीय सेवा द्यायला लागल्या. रखुमाबाई राऊत यांनी तलवार नाही तर फक्त स्वतःचा आवाज उठवला. अशाच विसरल्या गेलेल्या पण इतिहास घडवणाऱ्या गजब गोष्टींसाठी आमच्या गजब गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करा.